नंदुरबारच्या विकासाला ब्रेक लागणार. जिल्ह्याच्या शेकडो कोटींचा निधी आता संकटात सापडला आहे. मित्रांनो, जिल्ह्याचा 2026 ते 27चा विकास आराखडा तयार करण्याची मुदत संपली आहे, पण अजूनही आपल्याला पालकमंत्री मिळालेला नाही. माणिकराव कोकाडांच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्री पद रिक्त आहे. नियम सांगतो की डिसेंबर अखेरपर्यंत विभागीय आयुक्तांची मान्यता हवी, पण इथे साधी नियोजन समितीची बैठकी झाली नाही. आता प्रश्न हा आहे, जर पालकमंत्री नाहीत तर कार्यकारी समिती कुठे आहे? 2018च्या नियमानुसार ही समिती नियोजन करू शकते, पण प्रशासनाने तशी हालचाल का केली नाही? जरी प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही तर आदिवासी घटक कार्यक्रम आणि जिल्ह्याचा विकास निधी अखर्चित राहील किंवा कमी केला जाईल. जिल्ह्याचा विकास आता राम भरोसे आहे का? राज्य सरकार आता काय पाऊल उचलणार? तुम्हाला काय वाटतं? नंदुरबारचा पालकमंत्री कोण व्हायला हवा? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शॉर्टसाठी सबस्क्राईब करा बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला.